नमस्कार, मी उमा शिंदे। एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत। आता एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। कोरोना लसीकरण टोकनच्या काळा बाजारावरून भाजपा शिवसैनिकांमध्ये राडा। जवाहरनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। इंग्रजी शाळा संचालक संघटनेच्या वतीने शिक्षण मंत्री हटाव आंदोलन सुरू। कारगिल विजय दिनानिमित्त शहरात विविध ठिकाणी शहीदांना अभिवादन। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाने औरंगाबाद युवा सेनेच्या वतीने पूरग्रस्तांना साहित्य रवाना। आता सविस्तर बातम्या। भाजपाचे ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष गोविंद केंद्रे यांना शिवसेना मंत्र्याच्या दालनात नेऊन जबर मारहाण केल्याचा आरोप भाजपाच्या वतीने लावण्यात आलाय। तर शिवसेनेने या आरोपांचे खंडन करीत केंद्रे हे लसीकरण टोकनचा काळाबाजार करीत असल्याचे म्हटले आहे। गारखेडा येथील लसीकरण केंद्रावर भाजपाचे सरचिटणीस गोविंद केंद्रे आणि शिवसेना नेते राजेंद्र जंजाळ यांच्यामध्ये बाचाबाची झाली। त्यानंतर राजेंद्र जंजाळ यांनी गोविंद केंद्रे यांना गाडीत घालून शिवसेनेचे मंत्री संदीपान भुमरे यांच्या कार्यालयात नेले। त्या ठिकाणी काही शिवसेनेचे कार्यकर्ते बोलावून भुमरे यांच्या कार्यालयात मारहाण करण्यात आली असा आरोप भाजपाकडून लावण्यात आला आहे। गोविंद केंद्रे यांच्यावर सिग्मा रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। त्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी जवाहरनगर पोलीस स्टेशन गाठून या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे। यावेळी भाजपा संघटन सरचिटणीस राजेश मेहता यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। या प्रकरणी धीरज केंद्रे यांनी जवाहरनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून युवा सेनेचे राजेंद्र जंजाळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तक्रारीत केला आहे। लसीकरण केंद्रावर भाजपाचे कार्यकर्ते टोकनचा काळाबाजार करीत असल्याचा आरोप आकाश राऊत या कार्यकर्त्याने लावला असून या आशयाची तक्रार त्यांनी जवाहरनगर पोलीस ठाण्यात केली आहे। यावर शिवसेनेचे प्रवक्ते व आमदार अंबादास दानवे म्हणाले की लसीकरण केंद्रावर टोकन देण्यासंदर्भात गैरव्यवहार होत असल्याची तक्रार आल्यामुळे युवा सेनेचे पदाधिकारी तेथे गेले होते, पण त्यांच्यावर मारहाण करण्याचा खोटा आरोप लावण्यात आला। शिवसैनिक अशा लहान लोकांवर हात उचलत नाही, पण कोणी अंगावर येत असेल तर त्यालाही सोडत नाही, असे ते एडीएनशी बोलताना म्हणाले। संभाजीनगरमध्ये शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांवर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मारहाणीचे खोटे आरोप केले जात आहेत। विशेषतः युवा सेनेचे राजू जंजाळ व त्यांच्या सहकार्यावर हे आरोप होत आहेत आणि पोलिसांवर सुद्धा दबाव आणण्याचा प्रयत्न होत आहे। घटना अशी की एक व्हॅक्सिनेशन सेंटर संभाजीनगर महानगरपालिकेचं आहे आणि भारतीय जनता पार्टीचा हा पदाधिकारी या ठिकाणी जाऊन सकाळी सगळे टोकन घ्यायचा। टोकन सिस्टीम संभाजीनगर केली आणि नंतर जे कोणी येणार त्यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीनं लस देण्यात येत आहे। मग मोदींचं नाव, आणखी कोणाकोणाचं नाव, अशा पद्धतीने खोट्या पद्धतीनं मला वाटतं लसीकरणाचं राजकीयकरण काही ठिकाणी केलं जात होतं। एका नागरिकाला ते आवडलं नाही, त्यांनी सांगितलं असं पार्टी बिर्टीची लस असेल तर मी नाही घेत। त्यांनी आला एका शिवसैनिकाकडे, त्याला निरोप दिला। मग शिवसैनिकांनी जाऊन त्याचा जाब विचारला आणि मग या जाब विचारल्यानंतर जे भारतीय जनता पार्टीतले केंद्रे नावाचे कार्यकर्ते यांना मला असं वाटतं की थोडंसं चक्कर आली असेल, पडले असेल आणि त्याच्यातून असा आरोप केला जातं की शिवसैनिकांनी मारहाण केली। शिवसैनिकांनी मारहाण शिवसैनिक करू शकत नाही असं मी मुळीच म्हणतो। शिवसैनिक नक्की मारहाण करू शकतो, पण आता तसं काही कारण नव्हतं आणि म्हणून खोटं जर कारणाने जर अशा प्रकारे आरोप भारतीय जनता पार्टी करत असेल तर हे चुकीचं। शिवसैनिकाला अशा काही साध्या सुध्या लोकांना मारहाण करण्याची गरज नाही। हा, पण शिवसेनेच्या अंगावर आलं तर शिवसेना सोडणार नाही, हे तितकंच खरं आहे, हे मी सांगू इच्छितो। युवा सेनेचे उपसचिव राजेंद्र जंजाळ यांनी या प्रकरणावर सावध पवित्रा घेत मारहाण केल्याचा खोटा आरोप आमच्यावर लावण्यात येत असल्याचे यावेळी एडीएन सोबत बोलताना सांगितले। महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये कोरोनाचं लस देण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आणि ज्या आरोग्य केंद्रावर लस दिली जाते त्या आरोग्य केंद्रावर सकाळी सगळ्या नागरिकांना टोकन दिले जातात आणि त्या टोकनप्रमाणे प्रत्येक नागरिकाला लस दिली जाते। आम्हाला अनेक दिवसापासून नागरिकांच्या तक्रारी अशा होत्या की विजयनगरचं जे आरोग्य केंद्र आहे त्या आरोग्य केंद्रावर टोकन वाटत असताना टोकन क्रमांक 1 ते 20 पर्यंतचे 20 टोकन कोणीतरी घेऊन जात आहे आणि 20च्या नंतर जे लोक सकाळपासून लाईनीमध्ये उभे
रागेमध्ये उभे त्या लोकांना 20 नंबरच्या नंतरचे टोकन दिले जातात. त्याची शहानिशा करण्यासाठी आमचे पदाधिकारी त्या ठिकाणी गेले असता त्यांच्या लक्षात आलं की त्या परिसराचे भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविकेचे पती सकाळीच येऊन 20 टोकन तिथून घेऊन जातात आणि ते त्यांच्या पदाधिकाऱ्याला, त्यांच्या कार्यकर्त्याला, त्यांच्या नातेवाईकाला ते देतात. आम्ही त्याचा जाब तिथल्या अधिकाऱ्यांना विचारला आणि जाब विचारत असतानाच नगरसेवक पती जे आहेत गोविंद केंद्रे त्यांनी आमच्या कार्यकर्त्यासोबत हुज्जत घातली आणि जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आता आपण पकडले गेलो तर त्यांनी त्या ठिकाणी चक्कर आल्याचं नाटक केलं आणि त्यांना आम्ही दवाखान्यात ॲडमिट केल्यानंतर त्यांनी आमच्या विरोधात खोटी तक्रार दिलेली आहे की यांनी आम्हाला घेऊन जाऊन आमच्या खिशातून 10,000 रुपये काढून घेतले आणि आम्हाला मारहाण केली. ही आमची नक्कीच संस्कृती नाही आहे, आमची परंपरा नाही आहे. आम्ही शिवसैनिक आहोत आणि ज्या ज्या ठिकाणी सर्वसामान्याच्या हक्कासाठी आम्हाला लढावं लागेल त्याच्याशी लढायची आमची तयारी आहे. आम्ही सर्वसामान्यांना अशाच पद्धतीने या ठिकाणी न्याय देत राहणार आणि जी शासनाची लस आहे ती सर्वसामान्य लोकांनाच मिळणार. इंग्रजी शाळा संचालक संघटनेच्या वतीने शिक्षण मंत्री हटाव हे आंदोलन सुरू केले असून RTEचा परतावा द्यावा यासह अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन राज्यभर राबवले जात आहे. महाराष्ट्र इंग्रजी शाळा संचालक संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले. RTEचा परतावा द्यावा, विविध प्रकारचे कर माफ करावे यासह अन्य मागण्यांसाठी शिक्षण मंत्र्यांना हटाव ही भूमिका संघटनेच्या वतीने घेण्यात आली. त्यांच्या मागण्यांबाबत व राज्यस्तरावर सुरू असलेल्या आंदोलनाबाबत संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नामदेव दळवी यांनी एडियन सोबत बोलताना अधिक माहिती दिली. यावेळी सुनील मरकड, सुदाम देवरे, अर्चना अहिरे, अरुण साळुंखे, गजानन नालमवार, सुरेश वाघचौरे, संतोष पाटणी, दिलीप काळे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. 2012 नंतर महाराष्ट्रात सगळीकडे प्रवेश झाले. 2019 पर्यंत एकही असा जिल्हा नाही ज्या जिल्ह्यामध्ये RTEचे 25% अनुदान सरकारनं आतापर्यंत शाळेच्या खात्यावरती दिलं नाही. त्याच्यामुळे सगळ्या कोविडच्याच कालखंडामध्ये आज एकीकडे विद्यार्थ्यांचं उत्पन्न, पालकांचं उत्पन्न बुडालेलं आहे म्हणून फीस भरायला पैसे नाहीत. पण सरकारनं मागील 8-10 वर्षापासून राईट टू एज्युकेशन नावाचा जो कायदा आहे, ज्यांचे 25% प्रवेशाची फीस सरकार इंग्रजी शाळेला देतं ते आत्तापर्यंत दिलेलं नाहीत. म्हणून महाराष्ट्र इंग्रजी शाळा संचालक संघटनेनं 15 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यांमध्ये सध्याच्या ज्या सन्माननीय शिक्षण मंत्री आहेत त्यांना हटवा आणि शिक्षणाला न्याय द्या ही भूमिका घ्यायला आम्ही आता सुरुवात केलेली आहे. म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन शिक्षण मंत्री हटाव ही भूमिका घेऊन इंग्रजी शाळेला न्याय मिळावा हीच आमची रास्त मागणी आहे. आमची ही मागणी आहे की मागच्या 16 मार्च 2020 पासून जर आमच्या शाळा सुरू नाही आहेत तर आमच्या शाळा जिथे भरतात तो मनपाचा ग्रामपंचायतीचा जो टॅक्सेस आहे तो टॅक्स आम्हाला संपूर्ण माफ करण्यात यावा ही आमची रास्त मागणी आहे. दुसरी गोष्ट, मागील RTEचा परतावा द्यावा. तिसरी मागणी अशी आहे की ग्रामीण भागामध्ये शाळा सुरू करण्यासाठी जे आता सरपंच आम्हाला प्रचंड त्रास देत आहे शाळा चालू करण्यासाठी, तर ग्रामीण भागामधल्या संपूर्ण शाळा सुरू करण्यासाठी शासनाने सुद्धा मदत करावी. धन्यवाद. विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून शाळांनी विद्यार्थ्यांविरोधात कृती करू नये अशी भूमिका शिक्षण विभागाने घेतली असल्याची माहिती शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांनी एडियनशी बोलताना दिली. आपल्या औरंगाबाद विभागामध्ये जवळपास 5 जिल्हे येतात, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली आणि बीड. तर या 5 जिल्ह्यापैकी आपल्याकडे औरंगाबाद जिल्ह्यातल्या 4-5 शाळांच्या कंप्लेंट्स आपल्याकडे त्या ठिकाणी होते. पालक आपल्याकडे वारंवार त्या ठिकाणी यायचे आणि आपण शाळांना देखील असं ज्या ज्या शाळांच्या कंप्लेंट होत्या, उदाहरणार्थ उडरेज असेल, जैन इंटरनॅशनल असेल, अशा शाळांना आपण पत्र पाठवून सुद्धा सांगितलं होतं की कुठल्याही मुलाचं आपण ऑनलाईन एज्युकेशन बंद करू नका. त्यांचं जे काही ऑनलाईन मूल्यमापन असेल किंवा त्यांना LC मागत असतील पालक त्यांना त्वरित LC द्या. रिपोर्ट कार्ड दिले नसेल तर त्यांना रिपोर्ट कार्ड द्या आणि केवळ फीस भरली नाही म्हणून त्या मुलांचं शिक्षण बंद करू नका अशा प्रकारच्या आपण लेखी सूचना या ठराविक शाळांना दिल्या होत्या. त्याचबरोबर विभागातले जेवढे काही 5 जिल्हे आहेत त्या 5 जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांना आणि मुख्याध्यापकांना उद्देशून देखील आपण असं एक कॉमन पत्र निर्गमित केलं होतं आणि त्यामध्ये सुद्धा आपण असं म्हटलं होतं की विद्यार्थ्यांचं शिक्षण महत्त्वाचं आहे आणि केवळ फी भरली नाही म्हणून कुठल्याही विद्यार्थ्यांचं नुकसान होईल असं म्हणजे याची दक्षता ही होणार नाही, याची दक्षता आपण सर्वांनी घ्यावी अशा प्रकारच्या सूचना आपण दिलेल्या होत्या. आणि अशा जे काही आता आपल्याकडे कंप्लेंट्स वगैरे येत आहेत, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ औरंगाबाद या विभागाचे जे विभागीय अध्यक्ष असतात त्यांच्या अध्यक्षतेखाली सुद्धा एक 26 फेब्रुवारी 2020च्या शासन निर्णयान्वये
फी रिलेटेड जे काही तक्रारी असतात तर त्या तक्रारी निवारणासाठी कमिटी असते. त्या कमिटीचं आमचं गठन झालेलं आहे आणि 2 शाळांच्या सुनावण्या पण मागच्या 29 जून रोजी त्या ठिकाणी झालेल्या आहेत आणि माननीय अध्यक्ष यांनी निर्णय देखील पारित केलेले आहे. त्या निर्णयाचा सारांश देखील असाच आहे की पालकांनी फी भरण्यासाठी सहकार्य करावं, परंतु त्याचबरोबर शाळांनी विद्यार्थ्यांवर कुठल्याही प्रकारची ॲक्शन घेऊ नये, प्रतिकूल परिणाम होईल त्याच्या शिक्षणावर, अशा प्रकारचं त्यांनी निर्णय घेऊ नये असं शाळांना देखील दोन्ही शाळांना त्या ठिकाणी कळवलेलं आहे. माता रमाई आवास योजना व पंतप्रधान आवास योजनेची अंमलबजावणी करावी या आशयाचे निवेदन लोकविकास परिषदेच्या वतीने महानगरपालिका आयुक्तांना देण्यात आले. माता रमाई आवास योजना व पंतप्रधान आवास योजनेची अंमलबजावणी करावी या मागण्यांचे निवेदन लोकविकास परिषदेच्या वतीने महानगरपालिका प्रशासनास देण्यात आले. लोकविकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सय्यद अब्दुल वाहेद यांनी एडीएन सोबत बोलताना मागण्यांबाबत अधिक माहिती दिली. सदर मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे. यावेळी हाफिज मुस्ताक, सचिन गाडे, जावेद चाऊस, मधुकर ढेपे, शेख मोहसिन, गौतम मकासरे, शरद ससाने, सुधाकर भिसे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. 3 साल से औरंगाबाद में पंतप्रधान आवास योजना की अमलबजावनी नहीं हुई. लोगों से ऑनलाइन फॉर्म भरकर लिए गए हैं. 80,554 ऑनलाइन फॉर्म लोगों से भरकर लिए गए हैं. महानगर पालिका के कमिश्नर के गलती की वजह से, इनके दुर्लक्षपने की वजह से आज तक सर्वे भी नहीं हो पाया है. हम महानगर पालिका आयुक्त से ये डिमांड करते हैं कि जो 80,554 लोगों का ऑनलाइन फॉर्म भरा गया है, जिनका सिलेक्शन हुआ है, उनका तुरंत सर्वे किया जाए और उनको योजना का लाभ दिया जाए. अगर उनको जितने भी पंतप्रधान योजना के लाभार्थी हैं उनको लाभ नहीं मिलता तो लोक विकास परिषद अपने अंदाज में अब यहाँ से आगे आंदोलन करेगी. दूसरी बात ये है कि रमाई आवास योजना ये जो औरंगाबाद में चलाई जा रही है, तो इसमें जो लाभार्थी है इनसे फॉर्म बॉन्ड लिख कर लिया जाता है कि हमारे पास बजट नहीं है, बजट आएगा तब आपको हम आपके अकाउंट में पैसा दे देंगे, आप अभी आपके पास से पैसा खर्चा करके जो है तो अपना घर बनाइए. तो ये इस तरह की पॉलिसी की वजह से लोगों के पास पैसा नहीं है. अगर लोगों के पास 2 लाख 2.5 लाख रुपए ऑलरेडी रहेंगे तो फिर ये कॉर्पोरेशन को, सरकार को भीक क्यों मांगेंगे. वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. पाहत रहा एडीएन. साल भर में सबसे प्यारा होता है एक दिन, 100 दुआएं दे रहा दिल तुमको आज के दिन. I wish you happy happy birthday, happy birthday, happy happy birthday to you. I wish you happy happy birthday, happy birthday, happy. साल भर में सबसे प्यारा होता है एक दिन. क्या आपके काम बनते बनते बिगड़ जाते हैं? क्या आपकी तरक्की में बाधा है? कैसे परिवार में आए खुशियाँ, कैसे दूर होगी समस्याएं? अब हर समस्या का समाधान सिर्फ एक फोन पर. जिनके किए हुए काम से देश विदेश में हजारों लोग खुशियां भरी जिंदगी जी रहे हैं. नौकरी, कारोबार, गृह कलेश, विदेश यात्रा, प्रेम विवाह, बंदिश बाधा, प्रॉपर्टी, रूठे को मनाना, चौकी की शक्तियों जैसी समस्याओं का समाधान सिर्फ एक फोन पर. लव मैरिज जैसी समस्याओं के विशेषज्ञ 101% तुरंत लाभ. जब अपनी बहन के कहने पर मैं बाबा अकबर खान बंगाली के पास गई तो गृह कलेश और हस्बैंड से सौतन दूर हो गई. ये बाबा का चमत्कार था. अब मैं हर समस्या के लिए बाबा की सलाह लेती हूँ. बिटिया की शादी के लिए जो भी रिश्ते आते वहीं कोई न कोई अड़चन आ जाती. पूरा परिवार परेशान था, लेकिन बाबा अकबर खान बंगाली की दुआओं से आज मेरी बेटी एक बड़े घर की बहू है. 2 साल पहले मेरे हस्बैंड की फैक्ट्री में आग लग गई और कंपनी लॉस में चली गई. मेरे हस्बैंड डिप्रेशन में चले गए, लेकिन बाबा अकबर खान बंगाली ने सब ठीक कर दिया. आज हमारी कंपनी भारत की नंबर 1 एक्सपोर्ट कंपनी है. मेहनत और ईमानदारी के बावजूद मैं पिछले 3 सालों से एक ही पोस्ट पे काम कर रहा था, पर बाबा अकबर खान बंगाली की दुआओं से
मेरा झट से प्रमोशन हो गया और आज मैं जनरल मैनेजर हूँ। जिस लड़के के साथ मेरा अफेयर था, मैं उसी से शादी करना चाहती थी, लेकिन उसके घर वाले राजी नहीं थे। लड़का भी उन्हीं की सुनता था, मगर बाबा अकबर खान बंगाली ने चमत्कार कर दिया और सब लोग इस रिश्ते के लिए राजी हो। मुटकरनी और वशीकरण स्पेशलिस्ट बाबा अकबर खान बंगाली। कोई भी समस्या हो तो एक बार जरूर मिले। हर समस्या को जड़ से मिटाने वाले बाबा अकबर खान बंगाली 15 साल से एक ही स्थान पर। क्यों न हो, एक बार अवश्य मिले। बाबा अकबर खान बंगाली। ब्रेक नंतर आपले स्वागत। कारगिल विजय दिनानिमित्त औरंगाबाद शहरात विविध ठिकाणी कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांना अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। भारतीय सेनेत सेवा करणे म्हणजे मी सर्वोच्च मान समजतो। मनामध्ये शंका न बाळगता भारतीय सेनेत दाखल व्हावं असे प्रतिपादन कॅप्टन सुरेंद्र सुर्वे यांनी केले। ते कारगिल विजय दिनानिमित्त कारगिल स्मृतिवनात आयोजित अभिवादन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते। यावेळी आमदार अतुल सावे, कारगिल स्मृतिवन समितीचे पंकज भारसाखळे यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थितांच्या हस्ते अमर जवान शहीद पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून राष्ट्रगीत गाऊन अभिवादन करण्यात आले। यावेळी विद्यार्थी आणि परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती। राष्ट्रगीतानंतर भारत माता की जय, वंदे मातरम आणि जय जवान जय किसान या घोषणांनी परिसर दणाणून गेला। कार्यक्रमाची सांगता कारगिल शहीद जवान अमर रहे या घोषणेने झाली। यावेळी कारगिल स्मृतिवन समितीचे निवृत्त पोलीस अधीक्षक वैजनाथ केंद्रे, गंगाधर शेवाळे, अर्जुन गवारे, अप्पा हुळमजगे, डॉक्टर उदय डोंगरे, भिकन आंबे, संध्या काळकर, प्रकाश नागरे, राजाराम मोरे, गोविंद केंद्रे, कैलास वाहुळे, जसवंत सिंह राजपूत, भास्कर दवंडे, उमाकांत रत्नपारखी आदींची उपस्थिती होती। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृत बिराडे यांनी केले, तर आभार जगदीश चव्हाण यांनी मानले। 1967 साली मी ज्यावेळेला SSB इंटरव्ह्यू करता गेलो होतो, त्यावेळेला सबंध भारतातून 4 लाख कॅन्डिडेट्स हे इंटरव्ह्यू करता आले होते आणि आम्ही 300 लोक फक्त सिलेक्ट झालो होतो 4 लाखामध्ये। ही परिस्थिती आहे 1967 ची। आता परिस्थिती काय असेल सांगता येणं कठीण आहे, पण शेवटी तुमच्या मनामध्ये जर दृढ तुमचा कॉन्फिडन्स असेल, विश्वास असेल, तर तुम्ही सहज ह्याच्यामध्ये सक्सेस घेऊ शकता। आणि मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे, कारण मी दोन्ही सर्व्हिसेस केल्यात। 10 वर्ष आर्मीमध्ये होतो,
पाकिस्तान बॉर्डरवरती युद्ध लढलो, चायना बॉर्डरवरती 18,000 फूट उंचीवरती -40 डिग्रीला सुद्धा मी 1 वर्ष राहिलो. मित्रांनो, सिव्हिल सर्व्हिसमध्ये सुद्धा पर्यटनामध्ये मी प्रादेशिक व्यवस्थापक म्हणून पुणे, औरंगाबाद, नागपूर या ठिकाणी काम केलं. शेवटी देशासाठी काहीतरी करणं हे फार महत्त्वाचं असतं. सायकल फाउंडेशन औरंगाबादच्या वतीने कारगिल विजय दिवस निमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. ही सायकल रॅली शहरातील विविध भागातून येऊन नगर नाका येथील शहीद स्मारकाच्या ठिकाणी अभिवादन करून समाप्त करण्यात आली. नगर नाका येथील शहीद स्तंभाच्या ठिकाणी NCC 50 महाराष्ट्र बटालियनच्या वतीने देखील अभिवादन करण्यात आले. यावेळी कॅप्टन गजानन सानप, डॉक्टर विजय व्यवहारे, डॉक्टर प्रशांत महाले, अनंत ढवळे, डॉक्टर शीतल प्रभा मोरे, ममता सराफ, डॉक्टर अरुण गावंडे, रुपेश शिंदे, जयंत सावंगीकर, प्रथमेश कदम, विराज राऊत, पांडुरंग लहाने, अमेय स्वामी यांच्यासह सायकल फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांची, NCCचे कॅडेट्स, अन्य विद्यार्थी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. कारगिल दिनाच्या निमित्तानं जे जवान कारगिलमध्ये शहीद झाले त्यांना नमन करण्यासाठी 50 महाराष्ट्र बटालियनचे सर्व NCC कॅडेट्स आज या ठिकाणी आले होते. एका सायकल रॅलीचं आयोजन या निमित्तानं करण्यात आलं होतं. शहरातल्या क्रीडाप्रेमी नागरिकांनी सुद्धा यामध्ये सहभाग घेतला आणि आज या ठिकाणी शहीद जवानांना नमन करण्यात आलं. आज कारगिल विजय दिवस आहे आणि आज इथे आपण सर्व सायक्लिस्ट फाउंडेशनच्या वतीने जमा झालेलो आहे. आज आपण एक सायक्लिस्ट फाउंडेशनच्या वतीने रॅलीचं आयोजन केलेलं आहे. ही रॅली मोठा नाका फ्लायओव्हरपासून तर नगर नाका इथे शहीद जवान स्मृतीच्या ठिकाणी आपण जमा झालेलो आहे आणि आपल्यासोबत आज NCCचे कॅन्डिडेट आणि पदाधिकारी हे पण उपस्थित आहेत. मी ॲज अ मेंबर म्हणून सायक्लिस्ट फाउंडेशनचा सर्वांना आवाहन करतो की सर्वांनी सायकल चालवली पाहिजे. ही सर्वांसाठी एक आपलं इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी आणि आपल्या एक चांगला व्यायामाचा प्रकार आहे. रोशन गेट ते आझाद चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पावसाचे पाणी तुंबले असून हा रस्ता पादचाऱ्यांसाठी व वाहतुकीसाठी अडथळा ठरत आहे. रोशन गेटकडून आझाद चौककडे जाणाऱ्या रस्त्यावर 100 मीटर अंतरावर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर चिखल निर्माण झाला असून जागोजागी खड्डे पडले आहेत. रस्त्यावरून पादचाऱ्यांना पायी चालता येत नाही तर वाहन चालवतानाही मोठी कसरत करावी लागत आहे. मागील वर्षभरापासून महानगरपालिकेच्या नगरसेवकांचा कार्यकाळ संपला असल्याने नागरी समस्यांकडे मनपा प्रशासन देखील दुर्लक्ष करीत आहे. सदर रस्त्याचे काम महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात यावे अशी मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे. मनपाच्या वाहनातून बॅटऱ्या चोरणाऱ्या चोरट्याला जिन्सी पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून चोरीचे गुन्हे उघडकीस आणले जात आहे. शेख अमीर शेख इब्राहिम राहणार बायजीपुरा असे आरोपीचे नाव आहे. त्याला मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी AS वानखेडे यांनी रविवारी दिले. मनपाचे कर्मचारी शेख अहमद शेख रज्जाक राहणार हर्षनगर हे 24 जुलै रोजी सेंट्रल नाकात येथे ड्युटीवर असताना सायंकाळी 5:30 वाजेच्या सुमारास एक तरुण मनपाच्या वाहनाची MH20 CT 2358 या वाहनाची बॅटरी काढून पळून जाताना दिसला. तेव्हा शेख अहमद आणि वॉचमॅन दिलीप जाधव या दोघांनी त्याचा पाठलाग केला. आरोपी हा दुचाकीवर पळून जाण्याच्या प्रयत्नात होता, मात्र दुचाकी सुरू न झाल्याने अहमद शेख यांनी त्याला पकडले. ही माहिती वरिष्ठांना दिली. याआधी देखील 2 वाहनांच्या बॅटरी चोरीला गेल्या आहेत. त्या बॅटरीही याच आरोपीने चोरल्याचा संशय असल्याचे मनपा अधिकाऱ्याने तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणात जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपीला काल न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयात सहाय्यक सरकारी वकील अमेर काझी यांनी युक्तिवाद केला. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याकडून यापूर्वीचे काही चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. खुलताबाद शहरापासून जवळच असलेल्या सुलीभंजन दत्त मंदिराकडे जाणारा रस्ता खड्ड्यांनी भरला असून पावसामुळे चिखल झाल्याने रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना त्रास होत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. खुलताबाद तालुक्यातील सुलीभंजन येथे पावसाळ्यात तुम्ही जर कुटुंबियांसोबत दुचाकीवरून फिरायला जात असाल तर ते धोकादायक ठरत असल्याचे चित्र सध्या
निर्माण झाले। अर्धवट सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते, सततच्या पावसामुळे झालेला चिखल यामुळे वाहने घसरत असल्याने अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे। खुलताबाद शहरापासून जवळच असलेले सुलीभंजन ग्रामपंचायत मार्फत खड्ड्यात माती आणून टाकल्याने रोजच अपघात होत आहे। या परिसरात दत्त मंदिर, शाह जलालुद्दीन दर्गा यासह अनेक पर्यटन स्थळे आहेत, त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते। परंतु आता पाऊस पडल्याने रस्त्यावर माती आणून टाकल्यानंतर चिखल होत असल्याने वाहने घसरत आहेत। खड्डे बुजवण्याच्या नावाखाली ग्रामपंचायतीने रस्ता आणखी घाण केला असल्याचे दिसत आहे। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी रमेश अण्णा मुळे यांची निवड करण्यात आली असून त्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। अण्णाभाऊ साठे फाउंडेशन प्रणीत साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्ष 2021-22 सर्वपक्षीय सार्वजनिक शहर जिल्हा जयंती उत्सव महासंघ औरंगाबाद यांची बैठक आज पार पडली। महासंघाचे संस्थापक अध्यक्ष राजू भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली। त्यात सर्वानुमते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी जयंती उत्सव महासंघाचे अध्यक्ष म्हणून रमेश अण्णा मुळे यांची निवड करण्यात आली। अध्यक्षपदी निवडलेले रमेश अण्णा मुळे हे अण्णा सोशल फाउंडेशन औरंगाबादचे अध्यक्ष असून त्यांना मानणारा मोठा वर्ग औरंगाबाद, जालना, बुलढाणा जिल्ह्यात आहे। ते त्यांच्या सोशल फाउंडेशनचे कार्यक्षेत्रही आहे। आतापर्यंत त्यांनी समाजकार्यात 3 कोटीवर रुपयांचे दानधर्म केले आहे। त्यांनी अन्नदान तसेच घाटी रुग्णालयात यंत्रे देखील दान केली आहेत। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार शरद पवार यांच्यासह अनेक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, पोलीस कमिशनर यांनी त्यांच्या या कार्याबद्दल गौरव देखील केला आहे। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे। या बैठकीस राजू भालेराव, डॉक्टर शेषराव नाडे, विनायक वाघुले, सुभाष पाचुंद, जॉन आव्हाड, सुधाकर चांदणे, सुरेश नाडे, दीपक त्रिभुवन, रामदास गायकवाड, योगेश नाडे, सतीश खेत्रे, अनिल गायकवाड, विजय भालेराव, रवी नाडे, अक्षय भालेराव आदी कार्यकर्ते उपस्थित होते। जयंती उत्सव महासंघाच्या वतीने दिनांक 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट पर्यंत विविध उपक्रम घेणार आहोत। त्याच्यामध्ये सार्वजनिक उपक्रम आहेत, गरिबांसाठी आहेत, मुलांसाठी आहेत आणि बऱ्याच काही याच्यामध्ये एक महिनाभर हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे। आणि हा इतका मोठा सन्मान अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा जो अध्यक्षपद मला औरंगाबादमध्ये जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये मानाचं स्थान देण्यात आलेले आहे, त्या वतीने मी या अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान यांचा मी आभारी आहे। मराठवाडा रेल्वे कृती समितीने केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांची भेट घेऊन रेल्वे संदर्भातील विविध मागण्या मांडून त्यावर चर्चा केली। खासदार डॉक्टर भागवत कराड केंद्रीय अर्थमंत्री यांची मराठवाडा रेल्वे कृती समितीतर्फे दिल्ली येथे सदिच्छा भेट घेण्यात आली। यावेळी त्यांना मराठवाड्याच्या रेल्वे प्रश्नासंदर्भात निवेदन देण्यात आले। खासदार डॉक्टर भागवत कराड यावेळी म्हणाले की आपल्या मागण्या रास्त आहेत, त्या आपल्याला मार्गी लावायच्याच आहेत। ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात आपण मराठवाडा स्तरीय बैठक औरंगाबाद येथे घेऊ। त्यांनी सर्व प्रश्नांची माहिती घेऊन सकारात्मक विचार व्यक्त केलेत। यावेळी मराठवाडा रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष अनंत बोरकर, कन्नडचे वर्धमान जैन, राजेश मेहता, राजेंद्र वाणी, संदीप वाघ, राहुल अधिक आदींची उपस्थिती होती। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत औरंगाबाद येथील युवा सैनिकांच्या वतीने पूरग्रस्तांना मदत म्हणून विविध साहित्य रवाना करण्यात आले। महाराष्ट्रात पुराने थैमान घातलेले असताना शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून व युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आवाहनावरून महाराष्ट्रातील शिवसैनिकांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा जन्मदिवस साजरा न करता पूरग्रस्तांना मदतीची हाक दिली आहे। औरंगाबाद युवा सेनेचे चिटणीस धर्मराज अंबादास दानवे यांच्या वतीने महानगर प्रमुख आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या प्रमुख उपस्थितीत साहित्य रवाना करण्यात आले। सदरील साहित्यामध्ये ब्लँकेट्स, मास्क, साबण आदी वस्तूंचा समावेश आहे। यावेळी शिवसेनेचे उपशहर प्रमुख राजेंद्र दानवे, प्रमोद ठेंगडे, शिवसेनेचे तालुका प्रमुख ज्ञानेश्वर नवले पाटील, शिवसेनेचे विभाग प्रमुख नंदकुमार लबडे, सोमनाथ बोंबले, बाळासाहेब दानवे, विशाल राऊत, युवा सेनेचे भास्कर भारसकर, मधुर चव्हाण, शिवराज शिंदे, मयूर घोडके, अभिजित पाटील
आकाश दानवे आदी उपस्थित होते। पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। कोरोना लसीकरण टोकनच्या काळा बाजारावरून भाजपा शिवसैनिकांमध्ये राडा, जवाहरनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। इंग्रजी शाळा संचालक संघटनेच्या वतीने शिक्षण मंत्री हटाव आंदोलन सुरू। कारगिल विजय दिनानिमित्त शहरात विविध ठिकाणी शहीदांना अभिवादन। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाने औरंगाबाद युवा सेनेच्या वतीने पूरग्रस्तांना साहित्य रवाना। आजचे हे बातमीपत्र इथेच संपले। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। कोरोनाला हरवण्यासाठी नियमांचे पालन करा आणि पाहत रहा ADN।